खुलेआम बोलले नाहीत तर निश्चितपणे येत्या 20-1 दिवसामध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाची भूमिका राज्य पातळीवर आम्ही जाहीर करू. अल्पसंख्याक म्हणजे तुमच्याकडे जसं तुम्ही 101 जणांची यादी म्हणता तसं मतदारसंघ आहे का अल्पसंख्याक? फक्त अल्पसंख्याक त्या एक लक्षात ठेवा, एक पण मतदारसंघ 48 पैकी एक पण मतदारसंघ असा नाही की जिथं अल्पसंख्याक समाजाची मतं नाहीत. असं एकही मतदारसंघ नाही. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव जरी असला तर अल्पसंख्याकाची मतं 5 लाखापेक्षा अधिक आहेत. ही मतं कुणाला नको आहेत का? नको असतील तर आम्ही थांबतो. ज्यांचं लुस्कान होत असेल त्यांनी येऊन बोलाव, खुलं बोलाव. चुपक्यात एमडी शेख बोलणार नाही कुणाला. आता तुमच्याकडे 101 जणांच्या यादीमध्ये एससी कॅटेगरीमधून अल्पसंख्याक समाजातील उमेदवार आहे का सोलापूरसाठी? हो. तो त्या उमेदवार कोणत्या पक्षाकडनं मागणी करणार? नाही, अपक्ष उभा करणार, मुस्लिम समाज पक्ष. म्हणजे तुमचं अगोदर एक संस्था होती ऑल इंडिया मुस्लिम विकास. नाही, ते सामाजिक संघटना आहे. मुस्लिम समाज पक्ष म्हणून अपक्ष लढू आणि संपूर्ण अल्पसंख्याक समाज त्यांना पाठिंबा देईल. असं म्हणता येईल का राज्यातल्या सर्व मतदारसंघात तुमची मागणी? 48 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार उभा राहील. आणि मुस्लिम त्या अपक्ष म्हणून असेल. हो. आणि त्याला अल्पसंख्याक समाज सुज्ञ आहे. अल्पसंख्याकाची समाजाची अवस्था काय आज होऊ लागलेली आहे, अख्खा देश आणि जग आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहतोय. अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार जड कुणाला जाणार आहे, महाविकास आघाडीला का महायुतीला? आता ते वेळ ठरवेल.